बघून तोंडाला पाणी आलं ना. मस्त कैरीचं रोज जेवणासाठी खाण्यासाठी मस्त असं लोणचं बनवणार आहोत. अगदी साधी सोपी रेसिपी आहे. मी कैऱ्या घेतल्या होत्या, त्या मस्त स्वच्छ धुवून कट करून घेतलेल्या आहेत. जेवढ्या बारीक तेवढ्या छान लागतात. थोडीशी मोहरी घेतलेली आहे. मोहरी भाजून त्याचा मसाला बनवायचा आहे. जास्त मसाला न वापरता अगदी साधं सोपं झटपटीत लोणचं बनवायचं आहे. ही मोहरी आपल्याला परत मिक्सरमध्ये बारीक वाटून घ्यायची आहे. उन्हाळ्यामध्ये जेवणात काही आंबट खायला असेल ना तर छान वाटतं. त्यासाठी हे इन्स्टंट लोणचं बनवायचं आहे आपल्याला. तर या कैरीच्या फोडीमध्ये आपल्याला चवीनुसार लाल तिखट, हळद, मीठ टाकायचं आहे आणि छान मिक्स करून घ्यायचं आहे. थोडंसं काळं मीठ टाका आणि हवं असेल तर तुम्ही थोडासा चाट मसालाही टाकू शकता. हिंग मात्र अवश्य टाकायचं आहे, कारण त्यामुळेच या लोणच्याला छान चव येणार आहे. आणि हो, साखर पण टाकायची आहे, कारण लोणच्यामध्ये पण आपण साखर किंवा गूळ टाकतो. साखरेऐवजी गूळही वापरू शकता. आणि हे मोहरीची जी पेस्ट बनवलेली आहे ती यामध्ये छान टाकायची आहे आणि तेल कडकडीत करून घ्यायचं आहे आणि याच्यावर टाकायचं आहे. मस्तच तडका छान बसलेला आहे याला. आणि हे लोणचं आरामात 1 महिनाभर टिकतं, कारण ही जी कैरी आहे त्याला कोळी लागलेली नाही आहे. त्यामुळे जास्त दिवस हे लोणचं टिकणार नाही. पण फ्रेश अगदी खायला चटपटीत असं हे लोणचं आपल्याला तयार करायचं आहे. कोळी लागल्यावर हे लोणचं भरपूर दिवस टिकतं. आता हे छान मिक्स करून घ्यायचं आहे. आणि तुम्हाला यामध्ये थोडंसं पाणी सुटलेलं असं वाटत असेल, ते कमी व्हावं, तर तुम्ही शेंगदाण्याचं कूट टाकू शकता. हो, पण हे पूर्णतः ऑप्शनल आहे. तुम्हाला आवडत असेल तर टाका, नाही टाकलं तरी असंही खाऊ शकता. बघा, हे कूट न टाकता या पद्धतीने तयार होतं. दिसायलाही मस्त आणि खायलाही चटपटीत. तर मला मात्र यामध्ये शेंगदाण्याचं कूट आवडतं, त्यामुळे मी थोडंसं मीडियम आकाराचं कुटून घेतलेलं आहे. खलबत्त्यामध्येच कुटलेलं आहे शेंगदाण्याचं कूट. आणि हे टाकणार आहे मी आता आणि मिक्स करणार आहे. जर तुम्ही जावांच्या किचनमध्ये नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. असेच साधे सोपे व्हिडिओ रेसिपी या चॅनलवर तुम्हाला बघायला मिळतील. आता कूट टाकून अशा पद्धतीचं लोणचं तयार झालेलं आहे. नक्की या पद्धतीने बनवून बघा आणि कसं झालं हे कमेंट करून